तर ग्रो स्किल्स अकॅडमीमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हलचं ग्राफिक डिझायनिंग शिकतो. तो पूर्ण क्लास आपला 5 वीकचा असणार आहे. त्यामध्ये फोटोशॉप, इलस्ट्रेटर, त्यानंतर एआयचे जे टूल्स आहे, मिडजर्नी, ChatGPT यांचा उपयोग कसा करायचा व आपली ग्राफिक डिझायनिंग सोपी कशी करायची, याचं पूर्ण नॉलेज आपण या कोर्समध्ये प्रोव्हाईड करतो. जर तुम्हाला क्रिएटिव्ह फील्डमध्ये तुमचं करिअर करायचं असेल, जॉब किंवा फ्रीलान्सिंग करायचं असेल, तर ग्राफिक डिझायनिंग शिकणे तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला डिझाइन थेअरी, कलर सायकॉलॉजी त्याचसोबत एआयचे जे टूल्स आहे, जे ग्राफिक डिझायनिंगमध्ये यूज होतात, त्याचं पूर्ण नॉलेज आलेलं असतं. त्याद्वारे तुम्ही बिझनेस करू शकता, त्यासोबत फ्रीलान्सिंग किंवा जॉब देखील करू शकता. फ्रीलान्सिंगमध्ये ग्राफिक डिझायनिंगची खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आपला क्लायंट बेस आपण जसं-जसं एक्सपांड करू, तर तसं-तसं आपला फ्रीलान्सिंगचा बिझनेस मोठा होऊ शकतो. आपण वेगवेगळ्या क्लायंटचे कामं घेऊन जे की वर्क फ्रॉम होम करतोय आणि आपला फ्रीलान्सिंगचा बिझनेस एक्सपांड करतोय. तर त्याचसोबत ग्राफिक डिझायनिंग झाल्यानंतर जॉबची पण खूप मोठी संधी तुमच्या समोर येते. सगळ्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये ग्राफिक डिझायनर हा पाहिजेच असतो. ग्राफिक डिझायनर ते हायर करत असतात. तर हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तिथे देखील अप्लाय करू शकता. तर एक ग्राफिक डिझायनर फक्त फ्रीलान्सिंग आणि जॉबच करू शकतो? नाही. तर एक ग्राफिक डिझायनर स्वतःचा बिझनेस देखील करू शकतो. तर तो कशाप्रकारे? तर ग्राफिक डिझायनर आपला स्वतःचा एक प्रॉडक्ट लॉन्च करू शकतो मार्केटमध्ये आणि त्याची मार्केटिंग तो स्वतः करू शकतो. कारण की त्याला सगळ्या गोष्टी येत आहे. त्याला लोगो बनवता येतोय, त्याला बॅनर बनवता येतोय, त्याला व्हिजिटिंग कार्ड बनवता येतंय. त्याला फक्त बिझनेसच्या थोड्या गोष्टी शिकायच्या आहे आणि त्याचा बिझनेस अजून एक्सपांड करायचा आहे. करेक्ट? तर एक ग्राफिक डिझायनर एक त्याचा चांगला बिझनेस एक्सपांड करू शकतो किंवा फ्रीलान्सिंग किंवा जॉब देखील करू शकतो. तुम्हाला समजतंय ग्राफिक डिझायनर हे क्षेत्र खूप मोठं आहे. तर त्याची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली. जसं-जसं गोष्टी डिजिटली वाढत चालल्या, तसं-तसं ग्राफिक डिझायनिंगची डिमांड देखील खूप वाढत चालली आहे. तर डिझाइन फील्डमध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ही स्किल तुम्ही डेव्हलप करून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. तुम्हाला देखील या कोर्सला जॉइन व्हायचं असेल आणि तुमची क्रिएटिव्ह जर्नी सुरू करायची असेल, तर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता, जी की ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल. तुम्हाला कॉलवर जर डिस्कस करायचं असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून कोर्सविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तर मागील बॅचमध्ये ज्या काही इन्क्वायरीज आल्या होत्या, तर काही स्टुडंट्सनी बरेच काही प्रश्न विचारले होते. तर ते प्रश्न कुठले होते, ते आपण डिस्कस करूया. तर पहिला प्रश्न होता, "सर मी कोर्स केला आहे, पण मला डिझाइन करता येत नाही. सॉफ्टवेअरचं सगळं माहीत आहे, पण इफेक्टिव्ह डिझाइन करता येत नाही." तर या स्टुडंटला सॉफ्टवेअर येतंय, पण त्याला डिझायनिंग येत नाही. तर डिझायनिंग येत नाही म्हणजे काय? तर त्याला डिझाइन थिअरी माहिती नाही, कलर सायकॉलॉजी माहिती नाही. तर या गोष्टी त्याच्या बेसिक गोष्टी आहेत, त्या त्याला माहिती नाही. त्याला सॉफ्टवेअरचं नॉलेज आहे, त्याला टूल्स वगैरे येतात. पण डिझायनिंग ही वेगळी गोष्ट आहे. जर सॉफ्टवेअर किंवा टूल्स शिकून उपयोग नाही आहे. त्याचसोबत आपल्याला डिझाइनचं नॉलेज पाहिजे, कलर सायकॉलॉजी माहीत पाहिजे, डिझाइन थिअरी माहीत पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी तो जर शिकतोय, तर नक्कीच त्याची ग्रोथ होऊ शकते पुढे. तर दुसरा प्रश्न आहे, एआय ग्राफिक डिझायनिंगला रिप्लेस करेल, मग ग्राफिक डिझायनिंग का शिकावी? एआय जे येतंय, एआय आपलं ग्राफिक डिझायनिंगचं जे गोष्ट आहे, ती सोपी करण्यासाठी येतंय. वेगवेगळे टूल्स येत आहे. ते टूल्स काय करताय? आपली ग्राफिक डिझायनिंग सोपी करताय. वेगवेगळ्या टूल्सचा यूज करून आपले ग्राफिक डिझायनिंगची प्रॉडक्टिव्हिटी वाढवतोय. जे काम अर्ध्या तासात होत होतं, ते आता 15 मिनिटावर येतंय. पण ग्राफिक डिझायनरला पूर्ण रिप्लेस करेन का? नाही. एआय पूर्ण ग्राफिक डिझायनिंगला रिप्लेस करणार नाही. पण जो कोणी एआय शिकत नाही, त्याला नक्कीच रिप्लेस करेल. तर तुम्हाला एआयच्या गोष्टी नक्कीच शिकल्या पाहिजे आणि आपल्या कोर्समध्ये ते आपण एकदम इन डिटेलमध्ये ग्राफिक डिझायनिंगसाठी जे एआय टूल्स वापरले जातात, हे पूर्णपणे शिकवतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर मला वर्क फ्रॉम होम जॉब करायचा आहे, तर ग्राफिक डिझायनिंगमध्ये ते शक्य आहे का? तर नक्कीच शक्य आहे. वर्क फ्रॉम होमसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी ग्राफिक डिझायनिंगमध्ये. तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये ग्राफिक डिझायनिंग करू शकता. तर तुम्ही ही स्किल शिकताय, तर आपले स्वतःचे वेगवेगळे क्लायंट्स बेस बनवू शकता आणि त्यांचं काम तुम्ही घरूनच करू शकता. तुमचे क्लायंट बेस वाढवू शकता आणि तुमचा फ्रीलान्सिंगचा बिझनेस अजून वाढवू शकता. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तर ग्राफिक डिझायनिंगचा मला काही उपयोग होईल का? तर नक्कीच उपयोग होईल. जेव्हा ग्राफिक डिझायनिंग तुम्ही शिकताय आणि स्वतःच्या बिझनेसकडे वळताय, तर जेव्हा स्टार्टअपला ज्या गोष्टी लागतात, त्या सगळ्या ग्राफिक डिझायनिंग करू शकतो. फक्त स्टार्टअपला लागणाऱ्या गोष्टी नाही, त्यानंतर तुम्हाला सोशल मीडिया प्रेझेन्स ठेवायचा आहे, कंटिन्यू पोस्टिंग करायची. त्या गोष्टीसुद्धा ग्राफिक डिझायनर करतोय. मग तुम्हाला ते नक्कीच उपयोग होईल आणि तुमचा जो बिझनेस आहे, त्याची मार्केटिंग तुम्ही इफेक्टिव्हली करू शकता, कारण तुम्हाला क्रिएटिव्ह ग्राफिक डिझायनिंग येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर मी डिप्लोमा डिग्री कोर्स केला आहे, पण मला डिझाइन करता येत नाही. बऱ्याच स्टुडंटचा हा कन्सर्न असतो. तर त्यांनी खूप डिप्लोमा डिग्री खूप काही शिकलेल्या असतात, पण त्यांना डिझायनिंग येत नाही. मी तेच बोलेल का डिझाइनच्या बेसिक गोष्टी माहीत नसतात, कलर सायकॉलॉजी माहीत नसते, डिझाइन थिअरी माहीत नसते. तर या गोष्टीमुळे ते कुठेतरी अडकतात. त्या गोष्टी आपण पूर्ण क्लिअर करणार आहे आपल्या क्लासमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी जॉब करत आहे, त्याचसोबत मी फ्रीलान्सिंग करू शकतो का?
नक्कीच करू शकतो. तुम्ही जर जॉब करत असाल आणि त्यानंतर तुम्हाला किंवा जॉब सोबतच तुम्हाला फ्रीलान्सिंग करायची आहे, तर तुम्हाला जो काही वेळ भेटतो, त्या वेळेमध्ये तुम्ही डिझायनिंग करू शकता आणि क्लायंटची कामं घेऊन त्यांना डिलिव्हर करू शकता.